नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. आपण दूध दराबद्दल सातत्यानं चर्चा ऐकतोय. दुधाला दर कसे वाढवून मिळतील, दुधाचा धंदा, व्यवसाय कसा किफायतशीर होईल यावरती आपल्याकडे वारंवार बोललं जातंय, परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटण्याचं नाव घेत नाहीत. आता याच पार्श्वभूमीवरती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एक विधानसभेमध्ये घोषणा केली आणि ती घोषणा आहे पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष करण्याचा दर्जा देण्याची. आता कृषी समकक्ष या विभागाला केलं म्हणजे नेमकं काय होणार, शेतकऱ्यांना म्हणजे दूध उत्पादकांना त्याचा फायदा होणार का, त्यासोबतच केंद्राच्या पातळीवरती दूध उत्पादनाला उभारी देण्यासाठी नेमके काय प्रयत्न चालू आहेत, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गोकुळचे संचालक चेतन नरके सर. नमस्कार सर. आता जो काही पशुसंवर्धन मंत्र्यांनी निर्णय जाहीर केला आहे पशु विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा, तर याचा नेमका फायदा काय होणार आहे आणि याचा उद्देश नेमका काय आहे? पहिल्यांदा सर मला वाटतं मी पंकजाताईंचं मी आभार मानतो, अजितदादांचे आभार मानतो की त्यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात जे खूप दिवस पेंडिंग होतं असं मला वाटतं. कारण ओव्हरऑल भारताच्या GDP मध्ये जवळपास 5.5% कॉन्ट्रीब्युशन हे फक्त पशुसंवर्धनामधून येतं. तर मला वाटतं या माध्यमातून कृषी सेवा ज्या पद्धतीनं, मग ते लोनच्या बाबतीत असू दे, कमी इंटरेस्ट रेटमध्ये असू देत, सौर ऊर्जा पंप असू देत, इलेक्ट्रिसिटी असू दे, या वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच ॲग्रिकल्चरमध्ये असणाऱ्या पिकांना किंवा क्रॉप्सना नेहमीच एक प्रोटेक्शन दिलं जातं. काही काही वेळी इन्शुरन्सचा विषय असतो, फ्लेक्झिबल पेमेंट टर्म्स असतात, ॲग्री रिलीफ म्हणजे तुम्हाला एखादं तुमचा सातबारा कोरा करणं, हा जो आपल्याला मराठी भाषेमध्ये अगदी क्लिअरली बोलतो, हे सगळे आता इम्प्लिमेंटेशन्स आपल्याला पशुसंवर्धनाला देखील मिळायला सुरुवात होणार आहे. ऑफकोर्स कृषीमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी याच्यामध्ये आपल्याला दिसतात की जे ऑलरेडी पेपरवर आहे ते इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याला आता सध्या 100% इम्प्लिमेंटेशन नाही आहे. त्याचमध्ये पशुसंवर्धनाला देखील दर्जा दिल्यामुळे हे स्वागतार्ह आहे, पण त्याचबरोबर हे बजेट आहे ते थोडंफार कृषीचं पशुसंवर्धनाच्या जायला डायव्हर्ट होण्याला आता मला वाटतं शक्यता जास्त वाटते. मला वाटतं आता 86 कोटी रुपये त्याच्यासाठी त्यांनी अलॉट केलेले आहेत. 86,000 कोटी अलॉट केलेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर यामध्ये पशुसंवर्धनासाठी हे मोठं मला वाटतं एक बदल, मला वाटतं पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा पहिलं राज्य असेल त्यांनी हा दर्जा दिला आणि मला वाटतं बाकीचे देखील राज्य याच्या मागे यायला सुरुवात होईल. या मिनिटाला जर बघितलं तर भारतामध्ये दुधाच्या प्रोडक्शनच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये 5वा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो. बरोबर. सुरुवात आपली उत्तर प्रदेश म्हणजे जवळपास 16% कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतो. पण ओव्हरऑल जर महाराष्ट्राचं बघितलं तर ही पश्चिम महाराष्ट्र हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुपीक जमिनी असेल, त्यामुळे तुमचा ओल्या चाऱ्याची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता असल्यामुळं आपल्याला वर्षभर मिळतो. सुका चाऱ्याची आपल्याकडे सोय व्यवस्थित आहे. त्यामुळे ओव्हरऑल या धंद्यासाठी फ्लरिश होण्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली चांगल्या पद्धतीने, ऑफकोर्स विदर्भ आणि या भागामध्ये इथं तुम्हाला चॅलेंजेस आहेत, पण ओव्हरऑल मला वाटतं महाराष्ट्रासाठी ही स्वागतार्थ आहे. मला वाटतं बरेच लोक जी कोविडच्या माध्यमातून परत गावाकडे आली होती त्यांनी कृषीमध्ये प्रयत्न केले, ऑर्गॅनिक शेती केली, वेगवेगळ्या माध्यमातून शेडनेट असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून फळांची केले, परंतु पशुसंवर्धनामध्ये हा नेहमी शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून बघितला जायचा. पण आता ज्या माध्यमातून दुधाचे, गाईचे असू देत किंवा म्हैशीचे दराला एक चांगल्या पद्धतीचा दर सहकारी तत्वावर ज्या संस्था चालवतात ती देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे परत या धंद्याला उभारी येते. आणि त्याचबरोबर मधी तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी काळ कठीण होता त्यावेळी गव्हर्नमेंटने सुद्धा 5 रुपयाची सबसिडी गाईच्या दुधाला पर लिटर मागे दिलेली होती. पण आता या व्यवसायामध्ये हा दर्जा, समकक्ष दर्जा तुम्ही म्हणल्याप्रमाणे दिल्यामध्ये, त्यामुळे त्यांना लोन्स असतील, त्यामुळे पटकन त्यांना फायनान्स रेडीली अवेलेबल होईल, ज्यामुळे 2 ते 3 जनावरं करणारा शेतकरी आता पटकन 20 जनावरांसाठी करू शकतो. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचं सुद्धा गोकुळ मिशन या योजनेखाली सुद्धा जवळपास तुम्हाला 4 कोटीचं तुम्हाला योजना, त्याच्यामध्ये 50% सबसिडी आहे. त्यामुळे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असणारा आता मला वाटतं जे ध्येयासाठी असणारा सपोर्ट हा दोन्ही लेवल दिसतोय. म्हणजे हा सुवर्ण काळ पशुसंवर्धनासाठी आहे असं आपल्याला म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर आपलं पॉप्युलेशन ही वाढत निघालेलं आहे भारताचं. आपलं आता जगात 1 नंबर आहे आणि प्रत्येक वयोवृद्ध असू दे, लहान मुलगा असू दे, अडल्ट असू दे, प्रत्येकाला दुधाचे
ही गरज आहेच. आपल्या हेल्थ चार्टमध्ये जवळपास 444 ml दूध प्रत्येकाला लागतं. त्याचबरोबर दूधजन्य पदार्थ म्हणजे पनीर असेल, चीज असेल, याचं सेवन, बासुंदी असेल, ही आपल्या जी संस्कृती आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या सणांच्या मध्ये होतच. त्याचबरोबर आपल्याला हेल्थसाठी सुद्धा जे लोक जिमला जातात, हेल्थ कॉन्शियस आहेत, ते पनीर खातात, कारण त्याच्यामध्ये 0 फॅट करून पनीर आपल्याला घेता येतं. त्या माध्यमातून प्रोटीनची रिक्वायरमेंट्स आपल्याला पूर्ण करता येते. त्यामुळे डिमांड आहे, त्याच्यासाठी लागणारा कस्टमर बेस आपल्याकडे तयार आहे. आता फक्त या समकक्ष दर्जामुळे त्यासाठी लागणारं फंडिंग अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर त्या सोयी लागणाऱ्या त्यासाठी रिसर्च, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं होतील. फक्त याच्यामध्ये काळजी कशाची वाटते की ज्या पद्धतीनं कृषीला जसा पूर्ण स्टाफ किंवा कृषी सेवक असेल, कृषी अधिकारी असतील, त्यासाठी लागणारं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे रेडी आहे. पशुसंवर्धनाच्या बाबतीत मला वाटतं पहिल्यापासूनच दुर्लक्ष झालेलं आहे. अगदी सरकारी अधिकारी जे IAS ऑफिसर आहेत, एखादा दूध संवर्धनामध्ये ज्यावेळी येतो या खात्यामध्ये, त्यावेळी त्याला पनिशमेंट म्हणून इथं पाठवलं जातं. तो एक अपकमिंग इंडस्ट्री म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही, तर त्याला शिक्षा म्हणून आपल्याकडे पाठवलं, दूध व्यवसायाचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं जायचं. पण आता मला वाटतं एकदा महाराष्ट्रानं हा दर्जा दिल्यामुळं किंवा पंतप्रधानांनी सुद्धा या दुधाच्या क्षेत्रातला सर्व महत्व सगळ्यांच्या समोर ठेवल्यामुळे आता सध्याचं आपलं दुधाचं प्रोडक्शन पूर्ण जगामध्ये 1 नंबर आहे. 239 मिलियन मेट्रिक टनचं आपलं प्रोडक्शन आहे. आणि मला वाटतं 2048 पर्यंत ते आपण जवळपास 648 मिलियन मेट्रिक टन पर्यंत नेणार आहोत. त्यामुळं त्याच्यासाठी लागणारं पुढचं रोड मॅपचं टार्गेट रेडी आहे. पण त्यासाठी लागणारं आपला ब्लू प्रिंट प्रत्येक 5 वर्षाची, मला वाटतं त्याच्यावर आता आपल्याला काम करावं लागेल. अनाउन्समेंट झालं, पेपरवर झालं, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये जी पॉवर आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून थोडक्यात सांगायचं तर हा जो निर्णय पंकजाताईंनी घेतलेला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच्यामुळे जे कोविडमध्ये आलेले तरुण मुलं आहेत त्यांना देखील व्यवसायासाठी मला वाटतं प्राधान्य मिळेल. आपल्याला कमी किमतीमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला अवेलेबल होईल आणि त्याचबरोबर आपल्याकडे मार्केट देखील रेडी असल्यामुळं या धंद्याला मला वाटतं सोनेरी दिवस येतील असं मला वाटतं. आता एक महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हा सुद्धा आलेला असेल की ठीक आहे, पशुसंवर्धनला, पशु व्यवसायाला, पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यामुळं आमच्या दुधाच्या दरामध्ये काय फरक पडेल किंवा आमच्या दुधाचे दर वाढतील का? कारण की असा एक प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्या मनात साहजिकच आहे. आता पशुसंवर्धनामध्ये फक्त दूध हा एकच विषय नाही, त्याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग पण आहे, त्याच्यामध्ये पिग फार्मिंग म्हणजे आपलं डुक्करांचं शेती आहे. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुमची जेवढी प्रोडक्शन कॉस्ट आहे, तुमचा जो खर्च जो होतो तो कमी करणं आणि तुमच्या पर लिटर मागं किंवा पर अंड्या मागचा तुमचा जो किंमत आहे ती चांगली असेल तर दोघांच्या मधला फरक हा शेतकऱ्यासाठी नफा म्हणून राहतो. त्यामुळे आपल्याला 2 पद्धतीने याच्याकडे बघावं लागेल की आपल्या उत्पादकता कशी वाढेल आणि उत्पादकता वाढून आपला खर्च पर लिटर मागं किंवा पर अंड्या मागं कसा कमी येईल याचा अभ्यास आपल्याला पाहिजे. आणि जास्तीत जास्त त्या शेतकऱ्याला त्याच्या क्वालिटीवरून रेट कसा आपल्याला ग्राहकाला कडून मिळवता येईल, या 2 गोष्टी आहेत. ज्यावेळी आपण उत्पादकता खर्च बघतो, त्या उत्पादकता खर्चामध्ये तुम्ही करत असताना इलेक्ट्रिसिटी असते. जर तुम्ही दुधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 70% खर्च तुमच्या पर लिटर मागचा जो असतो तो खाद्याचा असतो. मग त्याच्यामध्ये ओला चारा 13 किलो सकाळी संध्याकाळी 13 किलो, सुका चारा 1.5 किलो सकाळी संध्याकाळी 1.5 किलो, पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, फर्टिमिन, असे बऱ्याच त्यांच्यासाठी लागणारे मिनरल्स, आणि त्याचबरोबर दर 3 महिन्याला असणारं वॅक्सिनेशन म्हणजे त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट्स असतील ते दर 3 महिन्याला ऋतू बदलला की द्यावं लागतात. आणि गोचिड ताप किंवा याच्यामध्ये चुकून झालं, तुम्हाला मस्ट्रॅसिस सारखे रोग झाले तर त्याची उत्पादकता एकदम जनावरांची कमी होते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये कमर्शियल लोन्स घेतल्यामुळं मला वाटतं की त्याच्यामुळे आपला छोटा गोटा मोठ्या प्रमाणात करता येईल. आपल्याला ज्या सोयी सुविधा लागतात म्हणजे मिल्किंग मशीन असेल म्हणजे हाताला आपल्याला त्रास न होता, स्वच्छता व्यवस्थित ठेवून, मला वाटतं मुक्त गोठा जवळ ठेवला तर जेवढं त्यांना चालणं फिरणं होईल, एक्सरसाइज चांगला होईल, तेवढं जनावरांचं उत्पादकता किंवा त्यांची असणारी लागणारी एक्सरसाइज झाल्यामुळे त्यांना दुधाची देण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढेल. या सगळ्या गोष्टीमध्ये जातीवंत जनावरं आपण जी म्हणतो, कारण सेक्स सॉर्टेड सिमेंट आता ऑलरेडी आहेत, याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं फंडिंग लावल्यामुळं आपल्याला चांगली जातीवंत जनावरं आता ह्याच्या पुढे पैदास होण्याची शक्यता किंवा प्रोबॅबिलिटी ह्याच्या पुढे आणखी चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागणारा रिसर्च किंवा जे ट्रेनिंग आहे ते आपल्याला या माध्यमातून देखील मिळालं तर मला वाटतं शेतकऱ्याचा अवेअरनेस वाढेल, त्याचा खर्च कमी होईल
म्हणजे जास्ती इकॉनॉमी, स्केल ऑफ इकॉनॉमी ज्याला म्हणतात, जास्त अॅनिमल्स असेल तुमची कॉस्ट तेवढीच राहते, फिक्स कॉस्ट, पण तुमची व्हेरिएबल कॉस्ट व्हॅरी होत जाते, पण ओव्हरऑल लोकांच्या खर्चामध्ये कमी होतं, उत्पादकता तुमची जातीवंत जनावरं वाढली जाते आणि त्या दोघांच्यातला नफा हा शेतकऱ्याला मिळू शकतो असं मला तर वाटतं. आता दूध उत्पादकांनी सुद्धा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे दूध व्यवसायाकडे बघण्याचा, हो, तोही बदलला पाहिजे का? खरंच आहे. आता मी गोकुळ सारख्या, मी जिथं संचालक म्हणून किंवा दूध उत्पादकांचा एक प्रतिनिधी म्हणून काम करतो, दिल्लीमध्ये मी इंडियन डेअरी असोसिएशनच्या पूर्ण भारतातल्या दूध उत्पादकांचा एक सदस्य म्हणून किंवा एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये पॉलिसी मेकिंगसाठी काम करतो. तर यावेळी आपल्याला विचार करताना कळलं, आजपर्यंत जे गोकुळमधले जे शेतकरी होते ते 90 ते 95% मार्जिनल दूध उत्पादक, म्हणजे किती, 1.5 ते 2 जनावर प्रत्येक माणसाच्या घरी होती. पण आता तुम्ही विचार करा की एका वेळी एक जनावर गाभण आहे आणि दुसरं जनावर दूध देते, तर त्या दुसऱ्या जनावरच्या दुधातनं दोन्ही जनावरांचं आपण पूर्ण खाणं पिणं बघतो, त्यामुळे हातात पैसे राहत नाहीत. तुमचे पैसे शेतकरी राहतात ते ज्यावेळी पाडी किंवा रेडी जन्माला येते त्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे मिळतात. त्यामुळे एखाद्या वेळी पशुखाद्य वाढलं तर तुमच्या हातात पैसे काहीच उरत नाही. त्यामुळे आपल्याला एक पर्टिक्युलर स्केल आपल्या जनावरांचं आपल्या गोठ्यात असलं पाहिजे. त्यामुळे मग मी आधीच आपल्याला बोललो होतो की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आपण स्थापन करून एक 10 शेतकरी, जर तुमच्याकडे कॅपिटल नसेल तर आपल्याला एकत्र येऊन केलं तर मला वाटतं इकॉनॉमी ऑफ स्केल अचीव्ह करून आपल्याला चांगल्या पद्धतीची निगा आपल्याला राहू शकते. म्हणजे थोडक्यात आपला विचार करण्याची पद्धत, जिला माइंडसेट शेतकऱ्याचं म्हणतात, त्याला आपल्याला बदलावं लागेल. आपण जी पूरक म्हणून शेतीला जी व्यवसाय करतो तसं न करता आपण एक कमर्शियल पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला त्या जनावरांची शरीर रचना कशी आहे, एका मिनिटामध्ये ते 50 वेळा रवंत करतं, 2 कड्यामधल्या अंतर 3 फूट 4 इंच पाहिजे, कारण जर जनावर बसायला जागा नसेल तर 10% तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, दुधामध्ये घट येते. उन्हाळ्यामध्ये असताना थोडंसं पावसाचं असे फवारे आपण स्प्रिंकलर ज्याला म्हणतो ते लावून टेम्परेचर कंट्रोल करता येईल. आणि साध्या गोष्टी म्हणजे बेसिक ज्या गोष्टी जनावरांच्या बाबतीतल्या, म्हणजे आपण म्हैशीला इंग्लिशमध्ये वॉटर बफेलो म्हणतो. थोडक्यात ते काय सांगते की ती म्हैस पाण्यात डुंबावी लागते, कारण टेम्परेचर कंट्रोल करणे ही ते जनावरांची कॅरेक्टरिस्टिक आहे. अच्छा. जर तुम्ही तिला पाण्यात सोडलंच नाही, ती पोहलीच नाही, तर तिच्याकडून तुम्ही काय अपेक्षित करणं हे साधी गोष्ट आहे. थोडक्यात आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं आणि व्यावसायिक पद्धतीने या दोन्हीचा संगम एकत्र ठेवून आणि त्याला आपल्या संस्कारांची, कारण हा व्यवसाय हा फक्त व्यवसाय नाही तर आपले हे संस्कार आहेत. कृष्ण बलराम पासून आपण बघतो की आपल्याला किती आपल्यावर संकट आली तरी भारत देशामध्ये कधी कमी गोष्ट पडली नाहीत, कारण आपल्याकडं पशु जे संपत्ती होती ती अमाप होती आणि आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आपले संस्कार, शास्त्रीय पद्धती, नवीन तंत्रज्ञान, AI सारखीची जोड, सेक्स सॉर्टेड सिमेंटच्या माध्यमातून जातीवंत जनावरं आणि तुमचा असणारा व्यावसायिक अप्रोच म्हणजे इकॉनॉमी ऑफ स्केल, याचा जर सगळ्यांनी एकत्र त्याच्यामध्ये केलं तर आपण 100% करू शकतो. चांगल्या पद्धतीने उत्पादकता वाढवू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं A2 मिल्क, A2 हा प्रकार नाहीच आहे. एक न्यूझीलंडमध्ये स्टडी केला गेला होता ज्या माध्यमातून स्टेरॉइड्स फ्री असेल, ज्या माध्यमातून स्टेरॉइड्स वगैरे दिल्यामुळं तुमच्या दुधाच्या माध्यमातून कर्करोग किंवा असे रोग लहान मुलांच्या मध्ये ओबिसिटी वगैरे होतात, असा तो एक स्टडी आहे. पण A2 हे पूर्णपणे ब्लंडर आहे. माझं वैयक्तिक अभ्यासातून, एक संचालक म्हणून सांगत नाही गोकुळचा, फक्त चेतन नरके यांनी वैयक्तिक अभ्यासक म्हणून जर दुधाच्या बाबतीत विचारलं तर A2 हा पूर्णपणे ब्लंडर आहे. ते फक्त मार्केटिंग टूल आहे जे लोकांना बरं वाटावं म्हणून, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये मला बेनिफिट्स पर्सनली सायंटिफिकरित्या कुठं दिसलेलं नाही आहे. तसं बघायला गेलं तर मग महाराष्ट्रामध्ये कुठलंही, स्पेशली कोल्हापूर जिल्ह्याचं जर बघितलं तर फक्त जे नॅचरल गोष्टी आहेत त्याच्यातच ते. आमच्या इथं स्टेरॉइड्स किंवा हे दूध उत्पादक आम्ही काहीच या गोष्टी इथं होत नाहीत. त्यामुळे आमचं दूध हे A2च म्हणायला पाहिजे डिरेक्टली, कारण ते नॅचरल आहे. त्यामुळे असा कुठलाही भाग त्याच्यामध्ये नसतो. थोडक्यात आपल्याला फक्त स्वच्छ, निर्मळ आणि छान चवीचं दूध आणि वासाचं दूध जर आपण ग्राहकाला दिलं तर ग्राहक चांगल्या पद्धतीनं पैसे देतो. आपण जर कोकच्या बॉटलला जर 15-20 रुपये देत असतो लिटर मागं, तर मला वाटतं दुधामागाने आपल्या शेतकऱ्याचं जर कष्ट त्याच्यामध्ये बघितलं, म्हणजे माझ्या आया बहिणी सकाळी 5:30 वाजता उठून वैरणी डोक्यावर आणतात, त्यांना खायला घालतात, जनावरं धुतात, घरचं सगळं बघतात, शेण काढतात आणि त्यानंतर ते लिटरची पैदास होते. घरात कोरभर दूध ठेवायचं आणि बाकीचं डेअरीत द्यायचं. पण या दूध धंद्याला आपण 4 पैसे जास्त दिले तर मला वाटतं ग्राहकाला त्याच्यामध्ये कधीच त्यांना अवघड होणार नाही. फक्त त्यांना ते निर्भेळ दूध मिळावं एवढीच त्यांची असते. त्याच्यात कुठलंही अडल्ट्रेशन नसावं, आम्ही जे सेवन दूध करतो ते चांगल्या पद्धतीने मिळावं एवढीच अपेक्षा असते. पण त्या जो शेतकरी राबतो त्याला चांगला दर देणं ही आमच्यासारख्या
दूध उत्पादक गोकुळ सारखे असेल कुठले, आमचं ते कर्तव्यच आहे, कारण आम्ही ते बघतो त्याच्या झिरोच्या बल्बमध्ये दिवसभर किती कष्ट करतात हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता तुम्ही निर्भय जे काय आहे दूध ते मिळायला हवं, मग ग्राहकांना सुद्धा पद्धतीचं बोललात. दूध भेसळीचा मुद्दा एक वारंवार चर्चेत येतो. आता आपण अलीकडे बघितलं तर विधिमंडळात सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोन आमदारांनी दूध भेसळीचा जो काही प्रकरण आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अधूनमधून दूध भेसळीवरती चर्चा होते, त्याच्यावरती काहीतरी मंत्री पातळीवरती निर्णय घेऊ असं सांगितलं जातं, परंतु दूध भेसळ काही कमी होत नाही असा दावा सुद्धा केला जातो. तर दूध भेसळीचं नेमकं प्रकरण काय आहे? खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होते का? टोटल जे भारतामध्ये दूध येतं त्यातलं 55% दूध हे सेल्फ कन्झम्पशन, म्हणजे स्वतः आपण म्हणजे शेतकरी जो बनवतो किंवा आजूबाजूची घरामध्ये ते वापरलं जातं. काय काय वेळी गवळी ते दूध घेतो आणि सुटं दूध देऊन रतीफच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवलं जातं. आणि दुसरा जो 45% भाग आहे तो सहकारी संस्था किंवा ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्याच्या माध्यमातून पॅकेज दूध किंवा व्हॅल्यू ऍडेड म्हणजे पनीर, बासुंदी या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचतं. बरोबर आहे. बरोबर. 45% जो ब्रँडेड प्रोडक्टच्या माध्यमातून जे समोर येतं तिथं तुम्हाला पर्सन ज्यांनी बनवलेलं आहे ते त्याची जबाबदार लोक असतात. गोकुळच्या माध्यमातून अर्धा लिटर पिशवी तुमच्या घरात आली, ते नासलं दूध किंवा काही खराब झालं, कधी होत नाही पण चुकून झालं तर ती जबाबदारी गोकुळची असते. त्याला रिप्लेसमेंट गोकुळ देणं ही गोकुळची जबाबदारी असते. बरोबर. त्यातून कुठलेही चुकून काय वर खाली झालं दुधामध्ये तर त्याची जबाबदारी त्या कंपनीवर असते. त्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ होणं हे मला वाटतं थोडं, कारण FSSAIच्या अंडर जे आम्हाला सेफ्टी आणि स्टँडर्ड दिले असतात ते आम्हाला फॉलो करावे लागतात आणि याच्यावर मॉनिटरिंगसाठी FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतात. त्यामुळं मला वाटतं त्या 45% दुधामध्ये कुठं अडचण आहे असं मला वाटत नाही. त्यात एखादा कोणीतरी येऊन निश्चित म्हणजे काहीतरी मुद्दामून करणं, डुप्लिकेट दूध बनवणं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यासाठीच पोलीस किंवा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आपल्याला असं काय जाणवलं तर आपण लगेच पकडू शकतो. पण जे 55% दूध आहे त्याचा कुठेही ट्रेस आपल्याला बघता येत नाही किंवा काढता येत नाही. आता त्याच्यामध्ये सेल्फ कन्झम्पशन म्हणजे स्वतः कन्झ्युम केल्यानंतर राहिलेले दुधाचं काय होतं त्याच्यामध्ये कुठंतरी अडल्ट्रेशन होण्याची शक्यता आहे का? मे बी असेल पॉसिबल, पण त्या एका छोट्या तो पर्सेंटेज खूप कमी आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटनं बॉडीज बनवलेल्या आहेत त्याच्यावर मला आज विश्वास आहे. गव्हर्नमेंट ते फॉलो करतं आणि नसेल तर मला वाटतं पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये अतिशय क्लिअर आणि मला वाटतं जागरूक राहणं हे महत्वाचं आहे. हे त्यांची सूचना मला मान्य आहे किंवा सदाभाऊंनी सांगितलंय. पण यामुळं सगळेच दूध खराब आहे हे म्हणणं मला वाटतं थोडंसं चुकीचं होईल असं मला सुचवावं लागेल. कारण याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर असू दे किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, अमूलसारखे मोठे संघ असतील, खूप कष्टातून उभा केलेली आहेत आणि एका दिवसात अशी क्रेडिबिलिटी कोणाची तरी घालवणं मला वाटतं थोडंसं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर होत असेल तर त्याला 100% चपराक दिली पाहिजे, तिथे थांबवले पाहिजे. कारण कोणाच्या जीवाशी खेळणं हे अतिशय कायद्याच्या दृष्टीने पण आहे आणि माणुसकीच्या दृष्टीनेही चुकीचं आहे. त्यामुळे शेतकरी जे काम करतो त्याचा मोबदला चांगला मिळवण्यासाठी हे सगळ्यांनी, त्याचबरोबर ग्राहकाला सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं आणि स्वच्छ आणि निर्मळ दूध मिळणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्ही हेल्थ पिरॅमिडच्या याच्यामध्ये बघितलं तर हे प्रत्येक व्यक्तीला 444 मिलीलिटर दूध हे आवश्यक आहे. पण तुम्ही जर बघितलं एका घरात जर 5 लोक असतील तरी देखील आपल्या परिस्थितीप्रमाणे असेल किंवा आवडीप्रमाणे असेल आपण एक अर्धा लिटरचीच पिशवी घेतो असं ऑन ॲव्हरेज, आणि 5 लोक ते अर्धा लिटर म्हणजे जे 2.5 लिटर तिथं दूध लागतं तिथं फक्त मला वाटतं 500 ml दुधामध्ये 5 लोक जी घरामध्ये त्यांची होते. मला वाटतं कोल्हापूरमध्ये कुणीतरी स्टेटमेंट केलं, मला आठवत नाहीये, की त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं की एवढंच दूध होतं आणि बाकी 16 कोटी लिटर दुधाचं उत्पन्न होतं आणि 60 कोटीची रिक्वायरमेंट आहे. तर मला एवढं सांगायचं होतं की प्रत्येक लोक जी आहेत ती त्या प्रमाणे कन्झ्युम करत नाहीयेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भेसळ होत असेल तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं काम करत नाही असं म्हणणं हे अतिशय मला वाटतं चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये कुठलेही स्टेटमेंट करताना त्यांचे क्रेडेन्शियल्स पण महत्वाचे आहेत. आज आम्ही 10-15 वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केला, त्याच्यात काम केले, त्यावेळी आम्ही सुचवू शकतो की या गोष्टी होतात. पण मला वाटतं मी सगळ्यांनाच आवाहन करेन की हा शेतकऱ्याचा कष्टानं घाम गाळून केलेलं हे दुधाची उत्पत्ती आहे.
कुठल्याही दुधाच्या बाबतीतलं स्टेटमेंट करताना किंवा काय करताना त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा होणारा इम्पॅक्ट विचार करून आणि त्या शेतकऱ्याला चांगलं कसं मिळेल याचा विचार करून, ग्राहकाला चांगलं कसं विचार करून याच्यावर आपण जास्त भर देऊन काम करणं महत्वाचं आहे, ना की एखादी गोष्ट बोलून त्याच्यामुळं मार्केटमध्ये हलवणं. मला वाटतं थोडंसं याच्यावर आपण विचार करणं अतिशय महत्वाचा आणि गांभीर्याचा विषय आहे. आपल्याकडे दुधाच्या संदर्भात जर का बघितलं आपण तर मोजके काही अपवाद सोडले तर आपल्याकडे अजूनही दुधावरती प्रक्रिया पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही दर आहे तोही किफायतशीर मिळत नाही. तर याच्या संदर्भात तुमचं काय निरीक्षण आहे किंवा तुमचं मत काय आहे? हे माझं वैयक्तिक मत सर मी सांगेन. मला वाटतं जो दोन त्याच्यामध्ये भाग आहेत, एक म्हणजे दुधासाठी असणारा रेट आणि दूधजन्य पदार्थांचं कॉन्ट्रीब्युशन एखाद्या संस्थेकडे म्हणजे एखाद्या कंपनीकडे किती असावं ज्या माध्यमातून ते दुधाचा दर शेतकऱ्याला चांगला देऊ शकते. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की जो लीन आणि फ्लश सीझन नेहमी असं, लीन सीझन मध्ये उन्हामुळं दूध कमी येतं, फ्लश सीझन मध्ये चाऱ्याची अवलंबता असल्यामुळे ते दूध वाढतं. पण आता जर बघितलं तर गाईच्या मध्ये मला वाटतं फक्त 8 ते 10% फक्त फरक आहे लीन आणि फ्लश सीझन मध्ये, आणि म्हैशीमध्ये 20 ते 30% हे मला मान्य आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं जे आपण टोन मिल्क बनवतो या माध्यमातून बघितलं तर आपल्याला ज्या पद्धतीनं ते दुधाचं कॉम्बिनेशन असतं तसं बघितलं तर मला वाटतं कुठल्याही संघाला पूर्ण वर्षामध्ये दर वर खाली करण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ते शेतकऱ्याला पूर्ण स्थिर दर देण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामध्ये जर पैसे कमी पडले ताळेबंदामध्ये तर मला वाटतं जे दुधापासून दुग्धजन्य पदार्थ जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट ज्याला म्हणतो त्यात बघितलं तर साधारणपणे त्याच्यामध्ये 10 ते 30% मार्जिन साधारणपणे असतं. तर त्या मार्जिनमध्ये एखाद्या कंपनीचं समजा 60-40 म्हणजे 60% दूध हे पॅकेज मधून जातं, 40% हे दुग्धजन्य झालं. त्या 40%मध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं मार्जिन्स मिळवतो तर ते मार्जिन्स आपण जर शेतकऱ्याला पर लिटर मागे दुधाला दिले किंवा त्याच्या दर फरकामध्ये गेले किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या गोकुळसारखी संस्थाही त्यांना स्वयंसेविकांच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून, सबसिडाईज औषधांच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन म्हणजे सेक्स ऑर्डर्ड सेमेन सुद्धा सबसिडाईज देतो. त्यासाठी लागणारं कडबाकुट्टीसाठी लागणारे मशीन्स आम्ही देतो, मिल्किंग मशीन ह्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सबसिडीज आम्ही त्या शेतकऱ्याला देतो. थोडक्यात आम्ही जर रुपये मिळवत असेल तर 83 ते 85 पैसे हे शेतकऱ्यापर्यंत कसे जातील याचा आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विचार केला पाहिजे. पण ज्यावेळी एखादी संस्था प्रायव्हेट असते त्याच्यामध्ये त्यांचा मॅक्सिमम आहे की क्वालिटी प्रोडक्ट द्यायचा, पण त्याचबरोबर माझे नफा देखील जास्तीत जास्त राहू दे त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकत. आणि मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 60% त्या 85% मध्ये जे प्रोसेसिंग होऊन दूध येतं त्याच्यामध्ये 60 ते 65% हे प्रायव्हेट कंपनीज डिक्टेट करतात आणि 35% फक्त सहकारी तत्वावर आहे. त्यामुळे सरकारनं जरी सांगितलं की तो हा लॉ तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि शेतकऱ्याला चांगला दर द्या तर मला वाटतं प्रायव्हेट कंपन्यांना ते कंपल्शन करू शकत नाहीत. त्यांच्या ताळेबंदाला जे साजेसं आहे त्या पद्धतीनं ते निर्णय घेणार. त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप करणं, जोपर्यंत टॅक्सेस व्यवस्थित भरतायत तोपर्यंत मला वाटतं त्याच्यामध्ये कोणी. ठीक आहे, तुम्ही नियंत्रण थेट आदेश देतायत आणि आदेश दिल्यानंतर सरकारनं आदेश दिला तो खासगी दूध संघांनी पाळलाच पाहिजे असं काही नाहीये. बरोबर आहे. पण त्याचं नियमन करणं हा तर एक भाग महत्वाचा आहे. 100% तो होत नाही व्यवस्थित कुठेतरी. त्याच्यामुळे या जे काही खासगी दूध संघ आहेत तर त्यांचा मनमानी कारभार चाललेला असतो का असं तुम्ही. मग आता आपण गुजरातच्या स्टेटचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. गुजरातमध्ये तर एकच ब्रँड आहे आणि त्याच्या खाली म्हणजे अमूल ही सर्वोच्च संस्था आहे, त्याच्या खाली सगळे त्याचे संघ आहेत. पण महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या माध्यमातून माझे वडील अरुण नरगे साहेबांनी स्पेसिफिकली या बाबतीत बोललो होते की मी नाव घेऊ इच्छित नाही, ते मोठे राजकारणी आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्या एका निर्णयामुळे तालुका संघ आणि हे सगळे कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दिले गेले आणि आज जवळपास 250 ते 300 ब्रँड्स महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे एका छताखाली परत सगळे संघ आणणं आता महाराष्ट्राला शक्य नाही. आणि असं झाल्यामुळं आज सरकारने सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये, पशुसंवर्धनामध्ये कुठलेही फंड्स टाकले नाहीत. त्यामुळे तुम्ही आज बघितलं कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त 2 एक्सरे मशीन्स आहेत 7 ते 10 लाख जनावरांच्या मध्ये, आणि ते किती फंक्शनेबल हे सगळ्यांनाच माहिती आहे. थोडक्यात आरोग्य सेवा केंद्र तुमची किती आहेत, तुमची जनावरं किती आहेत, त्यासाठी लागणारे एक्सरे मशीन किती आहेत हे जर बघितलं तर तुमचे पशुसंवर्धनासाठी स्पेसिफिकली डेअरीमध्ये
काहीच इन्व्हेस्टमेंट झाले नाहीत कारण एवढे ब्रँड्स आहेत. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं राजकीय निर्णय तो ट्रिकल डाऊन, आज त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. पण गुजरात सारख्या स्टेटमध्ये एकच ब्रँड तिथं असल्यामुळं त्यांच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे. जातीवंत जनावरांची पैदास असेल किंवा दूध उत्पादकता असेल किंवा त्यासाठी लागणारा अवेअरनेस आणि त्यासाठी लागणारं पूर्ण शिक्षण, सेमिनार्स, ट्रेनिंग्स हे वेळोवेळी तिथं होत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ती तूट ही नेहमीच राहणार आहे आणि ती आपल्या सगळ्यांना भोगावी लागेल. आता तुम्ही दूध व्यवसायाबद्दल सगळं बोलतायत, ती मांडणी करतायत आणि त्याच्यामध्ये शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे, कारण तो उत्पादक आहे. त्यानं उत्पादित केलं नाही तर ह्या पुढच्या सगळ्या ज्या काही ही रचना आहे ती कॉलेप्स होऊ शकते. मूळ मुद्दा असा आहे की आता केंद्र सरकारच्या पातळीवरती नेमके काय प्रयत्न चाललेले आहेत. एकीकडे त्रिसूत्री दुधासाठी आखली जाते, दूध उत्पादनाला, व्यवसायाला त्या उभारी देण्यासाठी, त्याला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी, किंवा असंही म्हटलं जातंय की धवल क्रांतीचा दुसरा टप्पा आता सुरू करायचा आहे. आणि त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सुद्धा असं म्हणालेत की आता याच्यामध्ये काही नवीन गोष्टी इंट्रोड्यूस कराव्या लागतील. त्रिसूत्री नेमकी काय आहे? व्हाईट रिव्होल्युशन 2.0 हे खरंच आहे आता. कारण ज्या पद्धतीनं भारताचं दूध उत्पादनामध्ये जगामध्ये जे प्राबल्य वाढत जात आहे त्याच्यासाठी मला वाटतं प्रोडक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येणार आहे. कारण जर तुम्ही न्यूझीलंड मधला दुधाचा दर 1 लिटर मागे बघितला तर तो 11 रुपये आहे आणि गाईच्या दुधाचा खर्च, आणि आपल्या इथं तो 25 ते 26 रुपये लिटर मागे आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बॉर्डर्स क्लोज आज काय आहेत. ज्यावेळी तुम्ही US आणि भारतामधल्या ट्रीटीमध्ये ऍग्रिकल्चर आणि डेअरी का घेत नाही, कारण त्यांचं हाय क्वालिटी कमीत कमी बॅक्टेरिया असलेलं दूध हे आपल्याकडे येणार आणि त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट ही आपल्यापेक्षा 40 ते 60% कमी आहे. मी थोडंसं विषयांतर करतोय पण मूळ मुद्दा तो पण आहे की आता कृषी आणि डेअरी या दोन सेक्टरला त्यातनं वगळण्यात आलंय, पण पुढच्या काळात असा परत दबाव अमेरिकेकडून आणला जाईल का? तुम्हाला काय वाटतं तुमचं? मला वाटतं हा दबाव हा नेहमीच राहील, कारण त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स विकणं प्रत्येक सेगमेंटमध्ये, मग ते टेक्सटाईल असेल, डायमंड सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा ऍग्रिकल्चर, त्यांच्यामध्ये इकॉनॉमी ऑफ स्केलवर म्हणजे त्यांची शेती 200-200, 300 एकरचा एक प्लॉट असतो. त्याच्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल असेल, त्याच्यामध्ये असणारं इफिशियन्सी, कारण ते ऑटोमायझेशनच्या पद्धतीने करतात आणि ते GMO बेस्ड तयार करतात, जे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं हार्मोन्स बॅलन्सिंग म्हणजे ज्याला म्हणतात की लवकर मुलं वयात येणं असेल, त्यांचं वजन वाढणं असेल, लवकरात लवकर डायबिटीस होणं, ह्या GMO सारखे आपण जर धान्य खाल्लं तर त्यामधून होतं. त्यामुळं आपल्याला आपले जे पुरातन इंडिजिनियस जे आपलं म्हणतात बियाणं आहे, जुनी बियाणं भाताची, गव्हाची, ते वापरणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ती आपल्याला सुटेबल आहे, ते आपल्याला लाईफ लॉंग हेल्दी किंवा म्हणतात आरोग्यदायी ठेवेल अशा पद्धतीनं आहे. त्यामुळं हा लढा हा सुरूच राहणार. त्यांना हे पुश करायचा प्रयत्नच करणार, पण आपल्याला आपल्या लोकांचं आरोग्य हे महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर मी नेहमी सांगत असतो, जसं गटशेती, कारण आपल्याकडं आता नेहमीच जसं दुसरी पिढी ते तिसरी, पहिल्याकडे 100 एकर असेल तर आता ती 50 झाली, 2 मुलांच्यात झाल्यावर ती आता 50-25 झाली, आता शेवटी 10 गुंठ्यावर आले. आता बांधावरचा आपण चारा न्यायचो आधी खायला, आता बांधच उरले नाहीत जनावरांना चारा न्यायला. ही परिस्थिती आज आहे. त्यामुळं आपल्याला गटशेती किंवा गट पशुसंवर्धन या माध्यमातून फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपल्याला करावं लागेल. कारण सहकाराचे जे काही योजना आहेत त्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला ऍप्लिकेबल आहेत. एवढाच फायदा आहे की सहकारामध्ये असलं की त्याला राजकारणाचं वळण लागतं आणि त्यामुळं व्यवसाय बाजूला राहतो आणि राजकारण जास्त होतं. पण फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये फक्त व्यवसायावर लक्ष राहतं, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही इलेक्शन्स नसतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर त्याचे मालक राहाल. किंवा अशा गोष्टीमुळं जर बघितलं तर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आपल्याला करावी लागेल. गट शेती ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने गट पशुसंवर्धन करण्यासाठी, आणि प्लस आता आपला समकक्ष दर्जा मिळाल्यामुळं जी कमर्शियल लेंडिंग कॉस्ट म्हणजे जे आपल्यासाठी कर्ज घेण्यासाठी जो इंटरेस्ट आहे ते आता स्वस्त झालेला आहे. त्याचबरोबर एका गावामध्ये 10 ते 12 शेतकरी त्यांच्या जनावरांचं व्हॅल्युएशन करून जर एकत्र आणली आणि त्या व्हॅल्युएशनच्या प्रमाणे तुम्हाला 10 दिवसाला डिव्हिडंड दिले तर 4 मुलांना तिथं नोकऱ्याही राहतील, एखादा डॉक्टर कामाला तिथं लागेल, गायरानामधलं गवत आपणच करायचं तयार आणि आपण द्यायचं. कारण ऊसामध्ये बघितलं तर मला वाटतं तुमचं पाठवणं, पाणी पाठवणं किंवा तुम्ही जर ठिबक जर केलं तर साधारणपणे 10,000 ते 30,000 हा तुमचा ओव्हरऑल वर्षाचा तुमचा नफा असतो. जर तुम्ही
गवताची शेती म्हणजे आपण सुपर नेपियर सर किंवा हत्ती गवत जर लावलं तर साधारणपणे 3 कापण्यामध्ये 100 ते 110 टनचं उत्पन्न होतं. 3 रुपये किलो जरी धरलं तरी तुम्हाला 3 ते 4 लाख होतात. तुमचं एकदा बियाणं लावलं की 3 वर्ष तुम्हाला काढावं लागत नाही. दर वर्षाचा खर्च मशागती फर्टिलायझर सकट 30,000 येतो. तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 2.25 लाखाचा एकरी फायदा होणार. मग ऊस का लावायचा, हे का नाही लावायचं? आणि जर याला आपण दर्जा दिलेलाच आहे तर आता जनावरांची संख्या ही वाढत जाणार आहे, चांगला दर मिळणार आहे कारण आपल्याकडे कंझ्युमर विकत घेणारा दूध आहे. तर मला वाटतं त्याबरोबरचे पूरक व्यवसाय जे आहेत म्हणजे आपलं सायलेज करायला का आपण व्यवसाय करू शकतो, कडबाकुटीचं मशीन घेऊन आपण 50 किलोच्या बॅगा घेऊन करू शकतो. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे विचार करावा की ज्या रिलेटेड इंडस्ट्री आहेत दुधाशी, मग पशुखाद्य पशुवैद्यकीय सेवासाठी डॉक्टर्स असतील, वेटरनरी कॉलेज आपल्याला तयार करायला पाहिजेत, पशु औषधं त्यासाठी लागणारे मोठ्या फॅक्टरीज आपण बनवू शकतो, मिल्किंग मशीन त्याच्यासाठी आपण, सायलेज बनवण्यासाठी लागणाऱ्या बॅग्सच्या कंपनी आपण बनवू शकतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इथे येते. तर तुम्ही सर जो प्रश्न विचारला की सेंटर लेवलला म्हणजे अमित शहाजींनी जे 3 सूत्री दिलेली आहे ज्याच्यामध्ये 3 पिलर म्हणले तरी चालेल त्याच्यामध्ये. तर पहिल्या पिलरमध्ये त्यांनी स्पेसिफिकली ब्रीडिंग म्हणजे आपण स्वतः आपली जनावरं तयार, जातीवंत जनावरं आपण स्वतः तयार करणं, त्याच्यामध्ये त्यासाठी लागणारं फीड म्हणजे त्यासाठी लागणारं पशुखाद्य व्यवस्थित देणं, त्यासाठी लागणारे वॅक्सिनेशन्स, वेटरनरियन सर्व्हिसेस, प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन म्हणजे जनावर आधी पडायच्या आधीच जर आपण व्यवस्थित त्याला हँडल केलं तंत्रज्ञानाच्या माध्यम म्हणजे थोडक्यात बोवाईन बेल्ट्स गळ्यामध्ये घातले तर त्याची मुवमेंट ट्रॅक करून, आता ते गायीसाठीच बघताय, मुवमेंट जर जास्त होत नसेल तर ते जनावर आजारी आहे हे त्याच्या मुवमेंटवरनं आपल्याला लगेच कळतं. थोडक्यात तंत्रज्ञानाचा वापर, चांगलं फीड खायला देणं म्हणजे पशुखाद्य देणं वेळेत, त्याला चांगली जनावरांची आरोग्याची निगा करणं आणि जातीवंत जनावरं आपल्या AI म्हणजे आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन म्हणजे जातीवंत सेक्स सॉर्टेड सिमेन जर आपण इंट्रोड्यूस व्यवस्थित केले तर त्याचे वंशावळीप्रमाणे चांगलं जर सीमन दिलं तर चांगलं जातीवंत जनावर आपल्याला पैदास होईल. हा त्यांचा पहिला पिलर आहे ज्या माध्यमातून उत्पादकता दुधाची वाढेल. फीड कन्व्हर्जन रेशो म्हणजे जेवढं खायला दिलंय त्याच्या पटीनं आपल्याला दुधाचं उत्पादन झालं पाहिजे. जर आता आपण महाराष्ट्रामध्ये ऑन ॲव्हरेज बघितलं तर गाईचं जे आहे ते उत्पादन साधारणपणे 12 ते 16 लिटर पर्यंत ॲव्हरेज आहे पूर्ण वर्षाचं, पण ते आपल्याला कमीत कमी 25 ते 30 लिटर मध्ये पाहिजे. जर आपण 12 ते 14 असेल तर आपल्याला फक्त 4 रुपये पर लिटर फायदा होतो. जर म्हैशीचं बघितलं तर म्हैशीचं आता ऑन ॲव्हरेज 6 लिटर पर डे अशा पद्धतीनं आहे, पण आपल्याला साधारणपणे 12 ते 16 लिटर यामधल्या आपल्याला म्हैशी लागणार आहेत डेली, तरच आपल्याला साधारणपणे 20 ते 25 रुपये या माध्यमातून आपल्याला पर लिटर म्हैशीच्या मध्ये फायदा होतो. तर यामध्ये या करण्यासाठी हा पिलर महत्वाचा आहे. दुसरा महत्वाचा विषय याच्यामध्ये राहील असा की त्याच्यामध्ये उत्पादकता एक विषय झाला, खर्चाचा विषय झाला, जातीवंत जनावर, त्यामुळे सगळ्या गोष्टी जर आपण प्रोव्हाइड केल्या तर आपल्याला चांगली उत्पादकता मिळेल. हा पहिला पिलर. दुसऱ्या पिलर मध्ये आपण आलो त्यावेळी गाईचं शेण, जनावरांचं शेण, शेणापासून आपण काय करू शकतो म्हणजे त्याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे कुठलाही एखादा गोष्ट आपण बनवली तर कुठेही वेस्टेज जाता कामा नये. मग त्या गाईच्या शेणापासून तुम्हाला बायोफ्लेक्स वापरून बायोगॅस बनवता येतो ज्या माध्यमातून वर्षभरामध्ये 25,000 रुपये तरी तुमचे वाचणार. तुम्ही जर त्या येणाऱ्या स्लरीपासून बायोगॅस मधून बाहेर पडत्या स्लरीला वापरलं तर ते फर्टिलायझर म्हणून तुम्ही शेतात देखील वापरू शकता. त्या माध्यमातून 10 ते 20% तुमची शेताची जी उत्पादकता आहे, ऊसाचं उत्पादकता आहे किंवा कुठलंही पीक असेल त्याची वाढेल. हा दुसरा पिलर झाला. तिसऱ्यामध्ये बोन अँड स्किन म्हणजे जनावर वारल्यानंतर त्या जनावराच्या कातड्याची आपल्याला त्याच्यामधून पदार्थ वेगवेगळे आपल्याला वस्तू बनवता येतील. ते वस्तू म्हणजे कोल्हापुरी चप्पल असेल किंवा काही असेल किंवा आर्टिक्राफ्ट्स आपल्या जे इंडिजिनियस म्हणतात पारंपरिक पद्धतीनं आपण चामड्याची कुठल्या वस्तू करतो त्याच्यामध्ये आपल्याला सहकारी तत्वावर आपल्याला लोकांना आणता येईल. आणि त्यांच्या हाडापासून औषधं असतील, त्याच्यामधून असणारे कलाकुसरीच्या गोष्टी असतील त्या बनवता येतील. थोडक्यात फक्त शेतकऱ्यानं दुधाच्या दरावर न अवलंबून राहता टोटल सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये या दूध व्यवसायात वाया जात नाही.
तुम्ही कुठलाही मला अभिमान का वाटतो की हा पहिली अशी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये कुठलीही गोष्ट वेस्ट जात नाही आणि सस्टेनेबल आणि ग्रीन पद्धतीनं ह्या गोष्टी आपण करतोय. तुम्ही जर कुठलाही बाकीचा मॅन्युफॅक्चरिंगचा जरी व्यवसाय बघितला पेप्सीचा वगैरे, तर त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्समध्ये ती बाटली तशीच राहते. मग प्लास्टिकचं काय करायचं, पूर्ण युटिलायझेशन किंवा जो एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होतो तो व्हिजिबल आहे. पण दूध व्यवसाय मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्याच्यामध्ये एक आणि एक गोष्ट शेवटपर्यंत त्याचा वापर केला जातो आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून त्या दूध उत्पादकाला फायदा हा दुधाच्या माध्यमातून असू दे, आपल्या बायोगॅसच्या माध्यमातून असू दे, आपल्या बायो फर्टिलायझरच्या माध्यमातून असू दे, किंवा त्या शेणापासून तुम्ही अगरबत्ती असेल, पेंट असेल, गणपतीच्या मूर्ती असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला व्हॅल्यू ॲडेड मध्ये कन्वर्ट करता येतं. हा त्याचा हा एक तिसरा भाग आपण जसं म्हणलं तसं बोन आणि स्किन हा तिसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये केले. पण मला सर असं वाटतं की ह्या तिन्हीमुळं आपल्याला ज्या रोगांमुळे आपली जी जनावरं मरायची ती कमी येतील, जातिवंत जनावरांची चांगली पैदास त्याच्यामध्ये होईल, दूध उत्पादकता त्याच्यामध्ये वाढेल, त्या माध्यमातून बाकीचे जे जोडधंदे आहेत दुधाच्या सांगितल्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे गोकुळसारखे संघ पाश्चरायझिंग इक्विपमेंट्स लागतात, त्यांना मोठमोठे टँकर्स लागतात, कॅन्स लागतात, ह्या देखील इंडस्ट्री देखील याच्यामुळे फ्लरिश होणार. त्याचबरोबर औषधाची इंडस्ट्री फ्लरिश होणार. त्यामुळे ही पूर्ण इकोसिस्टीम जी 100% वेस्टेजचा वापर करतं, कुठलीही गोष्ट वाया न घालता, बाकीच्या ज्या जोड त्याच्याबरोबरचे असणारे व्यवसाय देखील याच्याबरोबर फ्लरिश होणार. आणि खरोखरच मला वाटतं हे अमित शहाजींनी जे त्रिसूत्री किंवा 3 पिलर्स जे दिलेले आहेत याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं भारताला दूध व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीनं चालना मिळेल. आणि त्याचबरोबर पंकजाताईंनी जी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक समदर्जा असणारं पशुसंवर्धनाला जे महत्व दिले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणखी त्याचा डबल फायदा त्याच्यामध्ये होणार आहे असं मला वाटतं. मला वाटतं जे अमित शहा साहेबांनी जी त्रिसूत्री पशुसंवर्धनाच्या माध्यमातून केलेली आहे ही स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर मला वाटतं की या माध्यमातून सहकारी व्यवस्था ही चांगल्या पद्धतीनं होईल. पण त्याच्यासाठी लागणारा रिसर्च आणि डेव्हलपमेंट मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी लागणारं ट्रेनिंग जे लोकांपर्यंत सहकारी संस्थांच्या माध्यमातून पोहोचणं महत्वाचं आहे. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, मग त्याच्यामध्ये ब्लॉकचेन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञानाचे गॅजेट्स ज्याला आपण उपकरणं म्हणतो म्हणजे सेन्सर्स असतील, याच्या गोष्टी सुद्धा एक चौथा पिलर म्हणून इंट्रोड्यूस या त्रिसूत्रीमध्ये ही चतुसूत्री आणणं मला वाटतं महत्वाचं. कारण ही तीच सूत्री यशस्वी होण्यासाठी त्यासाठी लागणारं ट्रेनिंग, त्यासाठी लागणारं एक्सटेन्शन, त्यासाठी लागणारं रिसर्च डेव्हलपमेंट ही लोकांच्यापर्यंत पोहोचवणं सहकारच्या माध्यमातून मला वाटतं शक्य आहे. ते जर फंड्स आपण सहकारी संस्थांना दिलं तर त्या माध्यमातून लोकांना चांगल्या पद्धतीनं तांत्रिक आणि त्याचबरोबर लागणारं पूर्ण नॉलेज हे लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हे 3 पिलर चांगल्या प्रमाणे यशस्वी होण्यासाठी त्यासाठी लागणारा बेस या चौथ्या पिलरच्या माध्यमातून तयार होईल. तर याचा शेतकऱ्यांना नेमका कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो? म्हणजे आता ठीक आहे, आता या पद्धतीचे काहीतरी निर्णय झाले तर त्याचा व्यवसाय आधारित व्यवसाय निर्माण होईल, पण थेट ह्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना काही फायदा होऊ शकतो का? आणि दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये कार्बन क्रेडिटचा एक मुद्दा आहे, तर तो नेमका काय आहे? तर तुम्ही उद्योगधंद्याच्या बाबतीत बघितलं तर शेतकऱ्याला जो पर लिटर मागे पैसे मिळतात हा फक्त एक भाग झाला. बरोबर. हे जे 3 त्रिसूत्री आपण ज्याला म्हणतो ह्या प्रत्येक भागातून शेतकऱ्याला उत्पन्न आहे. त्यामुळं तुम्ही फक्त पर लिटर मागचा मला मिळणारा नफा न बघता या सगळ्यातून मला किती नफा मिळतो हे बघणं महत्वाचं. दुधाचं न बघून चालणार नाही तुम्हाला. आणि दुधाचं पण आपल्याला चांगला त्याच्यामध्ये नफा आहेच, याच्यात कुठलाही वाद नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रक्रियेच्या याच्या व्यवसायात तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही टिपखुर्लीची आमची बर्फी आहे कोल्हापूरमध्ये, आमचे पेढे आहेत, खव्या आहे नरसिंहवाडीचा. तर याच्यामध्ये तुम्ही आता प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला सबसिडाइज रेटवर, त्यामुळे आता समकक्ष दर्जा झाल्यामुळे तुम्हाला त्यातून उपकरणं विकत घेता येतील. त्याच्यापासून पेढे, बर्फी, त्यासाठी लागणारी बासुंदी हे तुम्ही 3 ते 5 लाखाचं मशीन घेऊन सगळे मशिनरी त्यात येतात. त्याचं तुम्ही व्हॅल्यू ॲडेड करून तुम्ही स्वतः विकू शकता. त्यामुळे ज्या दुधाला तुम्हाला 50 रुपये म्हशीच्या याला दर मिळतो, कारण म्हशी जर SNF फॅट असल्यामुळे मलाईची बर्फी करता येते. तुम्ही कधी विचार केलाय का की ज्यावेळी एखादं जसवंत किंवा मोठे असे दुकानं तुम्ही बघता मिठाईची,
ते मिठाई विकतात ना शेतकऱ्याचं दूध घेऊन, पण त्यांचं एवढे मोठे झगमगाट, मोठे एवढं फसाड त्याचं बाहेर असतं का? कारण जवळपास त्यांना 300% नफा म्हणतोय हा पर लिटर मागं होतो. ते 50 लिटरचं ते दूध घेतात, 50 रुपये लिटरचं म्हैशीचं दूध घेतात आणि त्याच्यापासून कमीत कमी 300 रुपयाचं त्यांना प्रॉफिट त्यांना मिळतं. त्यामुळे ते अफोर्ड करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यानं स्वतः त्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये गेलं, त्यासाठी लागणारं FDA रूल्स अँड रेग्युलेशन समजून घेतले, ती कला तुम्ही औषध केली, तर मला वाटतं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं नेहमीच पैसे मिळत राहतील. त्यामुळे नुसतं फक्त दुधावर न राहता पूर्ण सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार करा. आणि त्याच्या पुढं जी तरुण मुलं आज खेडेगावात आलेली आहेत, त्यांनी या व्यवसायाचा एक ब्रँडिंग म्हणून आपला ब्रँड तुम्ही पुढे आणू शकता. साताऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता मोदी पेढे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंदी पेढे आहेत. हा त्यांनी तिथं एक इंडस्ट्री तयार केलेली आहे. तर मला वाटतं शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचे ट्रेनिंग असतात तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपचे, त्याच्यामध्ये काय असेल, चांगली कमीत कमी किमतीची व्यवस्थित तुम्ही चांगली इक्विपमेंट्स घेऊन, मला वाटतं 1-2-3 मित्र एकत्र येऊन हा व्यवसाय करणं मला काही अवघड वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त दुधावर मला पर लिटर मागं न बघता त्या दुधाचं मी पुढं काय करू शकतो, किंवा या शेतीच्या माध्यमातून, बायोगॅसच्या माध्यमातून मला कशा पद्धतीनं हा मला फायदा होईल, या सगळ्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. कार्बन क्रेडिटचा एक मुद्दा, आणि कार्बन क्रेडिटचा जर विचार केला तर आज जर बघितलं तर कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये प्रदूषण हा भाग नेहमीच असतो. जर तुम्ही डेव्हलप कंट्रीज, आता 3 पार्ट आहेत जगामध्ये. एक डेव्हलप म्हणजे ऑलरेडी ज्यांचे सगळे इम्प्रुव्हमेंट झाले आहेत, विकसित देश आहेत. डेव्हलपिंग म्हणजे विकासाच्या मार्गावर, आणि थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे अजून त्यांना तिथं ते पोचायचे आहेत. मग ते फायनान्शियल क्रंच असेल, किंवा त्यांच्यासाठी लागणारं एक्सपोजर असेल, किंवा पॉलिटिकल सिच्युएशन म्हणजे राजकीय दृष्ट्या तिथं जी सिच्युएशन असेल त्याच्यामुळे असेल. जे जगामध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पोल्युशनचा विचार करतो, ते डेव्हलप म्हणजे विकसनशील देशांनी त्यांच्या लिमिटच्या बाहेर जाऊन प्रोडक्शन केलेलं आहे, आणि जगाच्या प्रदूषणामध्ये त्यांच्या वाट्यापेक्षा मला वाटतं 4 पटीनं त्यांनी ते पोल्युशन वापरलं आहे. आता भारत देश हा एक विकसित डेव्हलपिंग कंट्री आहे, तर आता बाकीच्या देशांनी कमी प्रदूषण करावं लागेल, आणि भारताचा हा विकासाची वेळ आहे. आणि या प्रोसेसमध्ये कार्बन क्रेडिट ही कॉन्सेप्ट काय आहे, की बाबा तुम्ही इकॉनॉमीला, म्हणजे आपले जे एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमी सॅक्रिफाईस न करता एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट तुम्ही कसं त्याला म्हणतात, त्याला ग्रीन बॉटम लाईन म्हणतात. तुम्ही प्रॉफिट पण कमवा, पण एन्व्हायरमेंटला पण कसं प्रोटेक्ट कराल, याच्यासाठी त्यांना टॅक्सेशन बेनिफिट किंवा कार्बन क्रेडिट्स दिले जातात. थोडक्यात काय, की तुम्ही एखादं शुगर कारखान्यामध्ये तुम्ही पोल्युशन होत आहे तुमच्याकडून, तर तुम्ही कुठेतरी 100 एकरमध्ये झाडं लावली, वृक्षारोपण केलं, आणि त्या झाडं लावल्यामुळं ते CO2चं पर्सेंटेज कमी होतं, आणि त्या माध्यमातून तुम्हाला ते परत क्रेडिट्स तुम्हाला दिले जातात. थोडक्यात तुम्ही पोल्युशन करताय, पण त्या पटीनं जास्त तुम्ही झाडं लावली किंवा वॉटरचं प्युरिफिकेशन परत केलं, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने तुम्हाला कार्बन क्रेडिट्स, म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला पॉईंट्स दिले जातात, तुम्ही पोल्युशन केलं म्हणून तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट्स दिले जातात. या दोन्ही पॉईंट्स एकत्र येऊन तुम्हाला टॅक्स स्ट्रक्चर तुमचं ठरवलं जातं. त्यामुळे तुम्ही चांगली झाडं लावली भरपूर, तर त्या माध्यमातून तुम्हाला एन्व्हायरमेंटला, म्हणजे तुमच्या या निसर्गाला मदत करताय. पुढची पिढी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते, आणि त्यांना देखील तो अधिकार आहे की स्वच्छ ऑक्सिजन, स्वच्छ हवा त्यांना मिळावी. तर पुढच्या पिढीसाठी कार्बन क्रेडिट महत्वाचं आहे, आणि ही जबाबदारी प्रत्येक उद्योगधंद्यांची, ज्याच्यामधून प्रदूषण होतं, त्यांची ती जबाबदारी आहे की तेवढी तुम्ही कमीत कमी झाडं किंवा वॉटर प्युरिफिकेशन या गोष्टी केल्या जातात, आणि त्याच्यासाठी ही रेटिंग सिस्टीम आहे. क्लायमेटला त्याचा एक धोका आहे जी, आणि त्यामुळं कार्बन क्रेडिट्स ही डेअरीच्या अनुषंगाने सुद्धा संकल्पना 100% आहे. ग्रीन गॅस एमिशन त्याला आपण डेअरीमध्ये म्हणतो. तुम्ही न्यूझीलंड किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये आज जर बघितलं तर या दोन्ही देशांनी दुधाचं प्रोडक्शन कमी केलेलं आहे. कारण जनावरांनी ज्यावेळी चारा खाल्ला त्याच्या ढेकरामधून किंवा त्याच्या शेणातून किंवा गॅसेस मधून हे सगळे जे येतात तर मिथेन इमिशन जास्त होतं, आणि तो काळजीचा मुद्दा आहेच. पण मी तुम्हाला सांगितलं डेव्हलप कंट्रीनी स्वतःच ऑलरेडी यूज करून घेतलं. आता भारत देशाचे डेव्हलपमेंटचा टाइम आहे, पण त्याचबरोबर आपण कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून आपण पूर्णपणे बायोगॅस सुद्धा आपण वापरतोय. म्हणजे ते कार्बन क्रेडिट एका पद्धतीनं आहे, कारण तो मिथेन इमिशन जे आहे ते आपण कॅप्चर करतोय आणि त्याचं युटिलायझेशन करतोय.
बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कर्ब केलेलं आहे. आपण पशुखाद्यामध्ये देखील गॅसेसचं इमिशन कमी व्हावं त्या पद्धतीचे नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स आपण वापरू शकतो का, याचाही रिसर्च, म्हणजे मिथेन गॅसचं इमिशन किंवा बर्पिंग, म्हणजे आपण त्याला ढेकर म्हणतो, तो कमी होईल याचंही आता संशोधन सुरू आहे. थोडक्यात आपण डेअरी इंडस्ट्रीमध्ये बायोफ्लेक्स किंवा बायोगॅसच्या माध्यमातून, फर्टिलायझरच्या माध्यमातून जेवढं आपल्याला मिथेन इमिशन कमी करता येईल ते आपण आज करतच आहोत. फक्त कसं होतं, बाहेरच्या देशात जर बघितलं, ज्यावेळी ते शेण वगैरे येतं कमर्शियल गोट्यात, म्हणजे मोठे जे व्यावसायिक गोटे न्यूझीलंडमध्ये वगैरे आहेत, आपल्या इथं डायरेक्ट शेण टाकत नाहीत. ते मोठं असं शेण नाही टाकत, तर ते बायो गॅस मधून जे बाहेर स्लरी येते ते शेण आपण तिथं टाकतो. त्यामुळे बाहेरच्या देशामधली जी जमीन आहे ती निकृष्ट का झाली, कारण हे सगळं शेण टाकल्यामुळं त्या जमिनीला सगळे पोर्स म्हणजे जे भोकं होती ती पूर्णपणे मुजली गेली आणि जमिनीला श्वासोश्वास करायला खालची राहिलीच नाही. त्यामुळे खालची इकोसिस्टीम पूर्णपणे मरून गेली आणि त्यांच्यामुळे तिकडच्या बाहेरच्या देशातल्या जमिनी निकृष्ट झाल्या. पण आपल्या इथं पूर्ण त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ते शेणखत आपल्या शेतात घालतो. त्यामुळे मला वाटतं की आपण पारंपरिक पद्धतीनं आपण करतोय, पण त्याला आपण तंत्रज्ञानाची जोड आणि सायन्सची जोड दिल्यामुळं आज देखील आपला धंदा हा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपल्याला गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी सगळ्या पद्धतीचं दुधाच्या अनुषंगाने, त्यासोबतच दूध व्यवसायाला आणि पशुसंवर्धनाला चांगले दिवस येण्यासाठी काय करावं लागेल, सध्या काय पद्धतीचे निर्णय हे राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती घेतले जात आहेत, पुढे याच्या अनुषंगाने काय पॉलिसीज ह्या आखल्या पाहिजेत, या सगळ्यावरती आपल्यासोबत चर्चा केली. चांगल्या पद्धतीने सर तुम्ही शेतकऱ्यांना गायडन्स केलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला या मुलाखतीबद्दल काय वाटतंय? तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा. काही शंका असतील तर त्याही विचारा. आणि अशाच नवनवीन विषयांवरचे संवाद, गप्पा ऐकायला, चर्चा ऐकण्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.